जाते क्या खंडाला. आहे की नाही खतरनाक एकदम. तो काहीच दिसत नाही, झिरो विजिबिलिटी. आणि ते आपल्याला बोलतात की अरे इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. तर मी एक सांगतो की आग, पाणी आणि निसर्ग या 3 गोष्टींना प्रॉपर रिस्पेक्ट करा तुम्ही. आणि एक लिमिट असते तिथपर्यंत तुम्ही मजा घ्या, त्याच्यानंतर मग सजा होईल. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. पहाटेचे वाजलेले आहेत 5:40 आणि आमचा असाच प्लॅन बनला जायचा कुठे, लोणावळा. तर जे आजचं आपलं डेस्टिनेशन आहे ना ते आहे 60 किलोमीटरवर. आणि हे 60 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 1 तास आणि 20 मिनिटं. तर मित्रांनो ही जी ट्रिप आहे ना ती खूपच स्पेशल ट्रिप आहे, बिकॉज आम्ही 1 वर्षानंतर लोणावळ्याला जातोय. एक टाइम होता जेव्हा चहा वगैरे प्यायला आम्ही लोणावळ्याला जायचो यार. आली लहर, केला आम्ही कहर. आजूबाजूला खूप जोराचा पाऊस पडतोय यार, तुम्हाला पण आवाज ऐकू येत असेल. आधी आम्ही ज्या ज्या स्पॉट्स मध्ये जायचो, जे ऑफबीट लोकेशन आहेत, ते सगळे लोकेशन आम्ही या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे. तर बनून राहा या व्हिडिओ पर्यंत, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. सबस्क्राईब करा यार, जरा मोटिवेट होतो मी पण. खूप मेहनत लागते रेकॉर्ड करायला, एडिट करायला आणि तुमच्या समोर सादर करायला. तर आपली ही सुंदर लोणावळ्याची जर्नी चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. वाव काय पाऊस पडतोय यार. मित्रांनो आकाश बघा, दाटून आलेला आकाश आहे, एकदम खतरनाक यार. राईट साइडला आहे आपला मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे आणि लेफ्टला आहे आपला पळासपे फाटा, जिथून आपण ओल्ड मुंबई पुणे हायवे आज घेणार आहोत. तर जो ओल्ड हायवे घेण्याचं हे रिझन आहे की एकतर टोल कमी आहे, दुसरी गोष्ट खूपच ब्युटिफुल आहे यार, खूपच सुंदर हायवे. खूप चांगले चांगले नजारे दिसतील त्या हायवेवर. इतका जोरात पाऊस पडतोय ना, तर मी तुम्हाला एक टिप देतो या रस्त्यावर चालवायचं की एकदम एक्स्ट्रीम राईट नाही तर एक्स्ट्रीम लेफ्टला चालवू नका, बिकॉज आहे ना पाणी भरलेलं असतं तिथे. आणि एकदा काय एक्वाप्लेनिंग झाली तर तुमचा जो फ्रिक्शन आहे बिटवीन टायर आणि रोड ते राहणार नाही आणि तुमची गाडी अनकंट्रोल होऊ शकते. समोर बघा काय दिसतायत पर्वत, आहे की नाही खतरनाक. तर मित्रांनो आपला खोपोलीचा जो नंतरचा जो घाट आहे, जो लोणावळ्याला आता कनेक्ट करेल, तो चालू झालेला आहे. तर हा तुम्ही टाइम लॅप्स मस्त पैकी ना एन्जॉय करा. अर्धा घाट चढला आणि हे बघा आहे ना इथे ट्रॅफिक आहे. इथे ना इतकं भसड झालंय ना, इतकी ट्रॅफिक झाले मागे पुढे सगळीकडे. आणि काही काही लोक आहे ना युटर्न पण घेत आहेत. तर आता विचार करतोय की आपल्याला काय करायचं. हे जे सुप्रसिद्ध शिंगरोबा मंदिर आहे ना त्याच्या बाजूला आम्ही अटकलेलो आहे. हा हे का. तर मित्रांनो गडबड ही होती. मित्रांनो आलेलो आहे खंडाळा घाटवर आणि हे बघा फॉग सुरू झालेला आहे. बघितलं रोडच्या त्या साईडला म्हणजे ब्रिजच्या त्या साईडला काहीच दिसत नाहीये. बघितलं पुढे काय दिसतंय, काहीच दिसत नाहीये. वाव ओ हो भाई खतरनाक एकदम, फुल रापचिक एकदम यार, मजा आली. गाडी इथे उभी केली आणि हा नजारा बघा यार, आहे की नाही खतरनाक. वाव. आणि हा आपला लाडका मुंबई पुणे एक्सप्रेसवे. म्हणजे आता खंडाळा घाटवर असं आहे
त्या लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट, एम्बी व्हॅली कडे जाऊ तेव्हा कसं असेल आई की नाही. मस्त जोराचा पाऊस पडतोय, समोर पूर्ण फॉग आहे, विजिबिलिटी एकदम 0 आहे यार. काय खतरनाक वेदर झालंय यार. बघा ना, विजिबिलिटी काहीच नाहीये आणि माझं मन होत नाहीये कॅमेरा ऑफ करायचं. जे मी बघतोय ना ते सगळं तुम्हाला रॉ फुटेज मध्ये दाखवायचं आहे यार. जेव्हा तुम्ही जातात लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट, एम्बी व्हॅलीवरून चाय पिऊन होतात तेव्हा तुमचं मन तृप्त होतं. ठीक आहे, आता हे अतृप्त मन घेऊन आम्ही जात आहोत लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट कडे. लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंट तर नंतर येईल, बट पहिला काय येईल, भुशी डॅम. आलेलो आहे भुशी डॅम मध्ये. एक आहे इथे ना, इथे पार्किंग अलाउड नाहीये, पण तुम्ही हे बघा, थांबा मी आहे ना, आता बघा दिसतंय की नाही, खतरनाक. पार्क आहे ना पुढे करतो आणि मग चालत चालत येतो. भाई पाणी येते. तर मित्रांनो, हीच खरी मजा असते पावसाळ्याची. लवकर उठण्याचं मन तर करत नाही कोणाला सुद्धा, बट एकदा तुम्ही उठलात ना आणि इकडे आलात, म्हणजे कुठेही आलात, कुठेही गेलात तर एकदम वर्थ असेल. ट्रॅफिक नाही, काय नाही, काय नाही. आता सुसाट जाऊ लायन्स पॉइंट. तर आम्हाला भुशी डॅमच्या बाजूलाच एक हॉटेल गणेश म्हणून छोटंसं हॉटेल मिळालं. तिथे आम्ही गरमागरम भजी आणि वडे ऑर्डर केले. आणि काय सांगू तुम्हाला, वडे तर इतके उत्कृष्ट होते आणि भजी देखील खूपच मस्त होती, अगदी तोंडाला पाणी सुटेल असं. आणि इतक्या मुसळधार पावसात चहा पिण्याची मजा तर काय वेगळीच. तर आम्ही मस्तपैकी आमचा ब्रेकफास्ट केला आणि पुढच्या प्रवासाला चालू पडलो. हा रस्ता आहे आपला लायन्स पॉइंट, टायगर्स पॉइंटला जायचा. आणि हा रस्ता बघा यार, वाव वाव. काहीच दिसत नाहीये समोरचं. हा कॅमेरामध्ये तरी दिसतंय, बट ऍक्च्युअल तुम्ही बघाल ना मित्रांनो, काहीच दिसत नाहीये. हे बघा, आहे की नाही खतरनाक. आता आपण जो घाट आहे ना तो चढतोय आणि बघा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. माझं बिलकुल मन करत नाही की कॅमेरा बंद करायचा, हा व्हिडिओ बंद करायचा. वाव यार वाव, किती सुंदर आहे हे सगळं. फक्त इथे टर्न्स वगैरे खूप आहेत, तर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल ना तर थोडं सांभाळून चालवा, आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल तरी सुद्धा सांभाळून चालवा. ठीक आहे. आहे की नाही खतरनाक एकदम. आता तर समोरचं दिसणंच बंद झालेलं आहे आणि मी हेडलाईट्स आणि माझा फॉग लॅम्प जो आहे ना तो पूर्णपणे ऑन केलेला आहे, बिकॉज जे येतील लोक आणि जे मागे आहेत त्यांना दिसायला. आणि एकदम स्पीड आहे ना खूपच कमी केलेली आहे मी, बट खूप मजा येते, खूप मजा येते यार. तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकत असाल, जोरदार मुसळधार पावसाचा आवाज. आणि इकडे ना नीट चालवावं लागतं, बिकॉज इथे सरळ तुम्ही बघाल ना तर दरी आहे, मोठी दरी आहे. जर तुम्ही खाली पडणार ना तर भाई तुम्हाला म्हणजे तुम्ही भेटू पण नाही शकणार, कोणाला सापडू पण नाही शकणार. तर काळजीपूर्वक तुम्ही ड्राईव्ह करा इकडे जर येत असाल तर, एस्पेशली पावसात. अति घाई संकटात नाही, म्हणून 5 ते 10 मिनिटं जरी उशीर झाला, अरे 1 तास उशीर झाला तरी चालेल. वर काय मजे घेतोय यार मी आज, ड्रायव्हिंगचे पूर्णपणे मजे घेतोय.
पण समोर बघा ना मित्रांनो, काहीच दिसत नाही, झिरो विजिबिलिटी. याला म्हणतात झिरो विजिबिलिटी. ऍक्च्युअल मध्ये झिरो विजिबिलिटी आहे यार मित्रांनो. हे बघा, वाव. सगळ्यांची स्पीड एकदम कमी झालेली आहे, सगळे एकदम हळूहळू चालवत आहेत. हे बघा, हे आहे लायन्स पॉइंट. आलेलो आहे आता टायगर्स पॉइंट कडे आणि आहे ना गाडी इकडे पार्क केली आहे. बघा इथे काहीच दिसत नाही आहे समोरचं, पण आपल्याला तिकडे जायचं नाही आहे, आपल्याला जायचं आहे पुढे. इथे तुम्ही पार्क कराल ना तर इथे 50 रुपीज लागतात. आणि आज आहे ना गर्दी नाही, बिकॉज आम्ही सकाळी लवकर आलेलो. काही आहे आपलं टायगर पॉइंट. नाही नको नको, नाही 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 थँक्यू. नाही आता नको, येतो नंतर. इतकी मस्त थंड थंड हवा सुटली आहे आणि किती सुंदर वाटतं यार. ना इतकी मस्त थंड थंड हवा येते ना, आणि पूर्ण जे तोंड आहे ना ते सुन झालेलं आहे थंडीने. तुम्हाला सगळं क्लिअर दिसत असेल यामध्ये. मी ट्राय तर करतोय सगळं नीट कॅप्चर करायचं. त्यांना आम्ही तिथून चालत आलो आणि हे तुम्हाला दाखवायचं आहे. किती सुंदर आहे यार, किती सुंदर आहे. तिकडे एक पर्वत होता, तो आता दिसतच नाही बिकॉज ढग खाली आलेत. टेम्पो बघा किती जुना आहे. मी आहे ना 1 का 1.5 वर्ष आधी आलेलो ना, तेव्हा हा टेम्पो असाच होता. तर आता टाईम आलेला आहे लायन्स पॉइंट टायगर्स पॉइंटला बाय बाय बोलायचं ना. इथे आता टायगर्स पॉइंटवर इथे आलो आहे चहा प्यायला. तर आता आम्ही जात आहोत ॲम्बी व्हॅलीमध्ये. ॲम्बी व्हॅली ना, हा जो रस्ता आहे ना लायन्स पॉइंट टू ॲम्बी व्हॅली, तो रस्ता ना खूपच सुंदर आहे. आता आम्ही या रस्त्यावर ना एकटेच आहोत आणि समोर बघा विजिबिलिटी झिरो, काहीच दिसत नाहीये. ही जी मधली लाईन आहे ना, ती लाईन पकडून मी चाललोय. आता काय बघा समोरची गाडी दिसते. मस्त आहे ना वेदर, मस्त आहे की नाही क्लायमेट यार. व्हिडिओला तुम्ही भरभरून लाईक द्या आणि सपोर्ट द्या व्हिडिओला. हे बघा मित्रांनो, ॲम्बी व्हॅली जायचा रस्ता असा काही आहे. मस्त आहे यार, इतकी मजा येते ना. आज किती वर्षानंतर आलो आहे, 1च वर्षानंतर आलो आहे, पण असं वाटतं की किती वर्षानंतर आलो आहे. बायकर्स आहेत, त्याने मस्त असे हँड्स असे खोललेले असतात. ही इज हॅव्हिंग हिज मोमेंट. मजा येते, सब लोग मजे ले रहे हैं, हम भी मजे ले रहे हैं अपने गाड़ी में. आता तुम्हाला काय दिसते मला माहिती नाही, मला तर काहीच दिसत नाही. त्या समोर ज्याची फक्त लाईटच दिसते आणि आपल्या डिवायडरची लाईन दिसते. अचानक वेदर आहे ना, खुलतोय परत फॉग येतोय, परत खुलतोय परत फॉग येतोय. बघितलं किती जोरदार मुसळधार पाऊस येतोय. मित्रांनो आता समोरच ना ॲम्बी व्हॅली आहे, बट हे राईटला जे आहे ना, हे तुम्हाला दिसतंय ते आहे ना एक एअर स्ट्रिप होती आधी, जिथे आहे ना चार्टर्ड प्लेन्स वगैरे लँड व्हायचे, हे करायचे, लाईक टेक ऑफ करायचे. इकडे कुठेतरी आहे
तर ना आम्ही आधी जेव्हा एकदम आधी 2000 कधी 12, 13, 14, 15 त्याच्या आसपास ना आम्ही इथे यायचो आणि प्लेन्सला बघायचो. आता माहिती नाही आता येतात की नाही इकडे कुठेतरी येते. आणि मस्त पाणी उडवत जातोय. हे बघा हेच आहे आपला एम्बी व्हॅलीचं एंट्रन्स म्हणजे ऍक्च्युअल गेट पुढे, बट हे बघा हे आहे एम्बी व्हॅलीचा गेट. आणि आहे ना ते जे आजोबा होते ना चायवाले आजोबा ते तिकडे कुठेतरी असायचे. एकदा जाऊन बघतो, असेल तर जातो, नसेल तर इथूनच कल्टी यू टर्न. अरे यार हाय ससर इधर नाही आहे यार. इधर सगळं बदललं रे इकडचं. कसं काय? हे सगळं नव्हतं इथे. हे बघा हे सेम या जागी ना या ठिकाणी असायचे ते आजोबा. आणि आम्ही मस्त चहा इथे येऊन प्यायचो. हा हे झाडं माहिती आहेत ना. चलो कोई बात नाही. इथून आता युटर्न मारूया आणि जाऊया. युटर्न घेताना ना मला बघा काय दिसलं. ही काय फालतूगिरी आहे. दारूचे कॅन्स वगैरे इकडे टाकलेले आहेत, रस्त्यावर टाकलेले आहेत. आधी तर इथे बाजूला टाकायचे, आता तर रस्त्यावर टाकले आहेत. बाजूला पण आहेत मला दिसतं. बाजूला सुद्धा आहेत. काय म्हणजे यार महाराष्ट्र ठेवा ना आपला स्वच्छ एकदम. स्वतःचा कचरा स्वतःच्या बॅगेत भरून घेऊन जायचा. आपला कचरा आपली जबाबदारी. मित्रांनो गाडी इथे उभी केली आहे आणि आम्ही जातोय ऐकी नाही खतरनाक एकदम. का ना यार मित्रांनो काय सीन आहे यार. ऐकी नाही मस्त तिथे आपली गाडी उभी केली आहे आणि मस्त दिसते ती गाडी. आणि विचार करतोय ना थोडंसं पुढे जातो तिकडे. हे बघा एकदम जवळून तुम्हाला दाखवतोय. पावसात भिजून तुम्हाला दाखवतोय. येते की नाही मजा. यायलाच पाहिजे मजा. यालाच म्हणतात रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा यार. तर ना मित्रांनो मी तुम्हाला आवाहन करतो कुठल्याही वॉटरफॉलमध्ये ना एकदम आतमध्ये जाऊ नका. बिकॉज काय लोक आतमध्ये जातात आणि मग नंतर पालक आपल्याला बोलतात की इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. या अतिशय खतरनाक लोकेशनला आपण बाय बाय बोलून आता परत आपल्या गाडीकडे जात आहोत. पण त्याआधी हे बघा ते जे पाणी तिकडून वाहत आहे ना ते इथून जात आहे खाली. खूप जोरदार आहे आणि तो तिकडे कुठला तरी धबधबा बनत असेल. तर आता चला आपण परत जाऊया आपल्या गाडीकडे आणि डोकं वगैरे पुसूया. मस्त भिजलो. अरे वा आपली लाल परी. तर मित्रांनो आता टाइम आलेला आहे आपला या मस्त छोटासा वॉटरफॉल, थोडासा छोटासा ओढा होता, त्याला बाय बाय बोलून घरी परत रवाना व्हायचं. पण त्याआधी ना मी तुम्हाला एक सांगतो, काय लोक ना काय येडे लोक मी म्हणतो त्यांना की निसर्गाचं रिस्पेक्ट नाही करून कुठेही जातात. इकडे उडी मार, तिकडे उडी मार, तिकडे उडी मार आणि दुर्दैवी प्रकारे त्यांचा मृत्यू होतो. दुर्दैवी प्रकारे. तर आणि असे व्हिडिओज ना आपले मम्मी पप्पा बघतात, आई बाबा बघतात, पालक बघतात आणि ते आपल्याला बोलतात की अरे इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. तर मी एक सांगतो की आग, पाणी आणि निसर्ग या 3 गोष्टींना प्रॉपर रिस्पेक्ट करा तुम्ही. आणि एक लिमिट असते तिथपर्यंत तुम्ही मजा घ्या, त्याच्यानंतर मग सजा होईल. ठीक आहे. घरी जातच होतो पण हे लोकेशन बघा, हे लोकेशन मिळालं आहे की नाही खतरनाक लोकेशन. आणि हे झाडं बघा कसे आहेत, असे ना अम्ब्रेला टाईप आहे. आहे की नाही सुंदर. अजून काय पाहिजे यार. तर आता आमचं लोणावळा दर्शन संपलेलं आहे. सकाळचे वाजता आहेत आता 11:30. आलो आम्ही इथे 7:30 पावणे 8च्या आसपास. निघतोय 11:30 आणि आता भीड यायला चालू झालेली आहे आणि आम्ही घरी जातो.
तर होपफुली हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बघतात काय माझ्याकडे, लाईक करा व्हिडिओ. आपल्या फॅमिली बरोबर, रिलेटिव्ह बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. तर मित्रांनो हे बघा, जर तुम्ही उशिरा याल ना तर इतक्या गर्दीचा सामना तुम्हाला करायला लागेल. बघा ना किती गर्दी आहे आता जाताना. प्रचंड गर्दी यार, प्रचंड गर्दी. आणि ही रांग ना गाड्यांची संपतच नाहीये.